विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकसंख्या भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. भूगोलात मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो. प्रामुख्याने मानवाने आपली बुद्धी व कौशल्याच्या जोरावर मानवाने पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाशी समन्वय साधत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेले आहे. प्रत्येक प्रदेशात आढळणाऱ्या नैसर्गिक पर्यावरणाचा त्या प्रदेशातील मानवाने उपयोग करून आपली विशिष्ट जीवनशैली विकसित केलेली आहे. या प्रक्रियेत मानवाने पृथ्वीवर कमी अधिक आणि चांगले वाईट परिणाम घडून आणलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, मानवी भूगोलाच्या अभ्यासात मानवी विकासास कारणीभूत ठरणारे घटक आपण अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे हा विकास शाश्वत असावा, त्यासाठी साधनसंपत्तीचे जतन व संवर्धनाचे विविध उपायही मानवी भूगोलात आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानवी भूगोल हा भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे. मानवी भूगोलाच्या एका शाखेत लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. प्रामुख्याने मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी आहे. त्यामुळेच शेती, कारखानदारी, व्यापार, वाहतूक यांच्या अभ्यासाबरोबर मानवाच्या म्हणजेच लोकसंख्या वितरणाचा अभ्यासही प्रामुख्याने यामध्ये केला जातो. प्रामुख्याने भूगोलाच्या 2 शाखांचा आपण अभ्यास करतो, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. मानवी भूगोलाच्या एका शाखेत लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. या शाखेस लोकसंख्या भूगोल असे म्हटले जाते. लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतिबंधाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात प्रामुख्याने केला जातो. लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास देखील लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवरती होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासातील मुद्दे या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत. प्रामुख्याने या पाठामध्ये आपण कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत ते आपण प्रथम बघू. लोकसंख्या भूगोलातील लोकसंख्याविषयक घटकांचा आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये लोकसंख्येचा गुणात्मक व संख्यात्मक रचनेचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. तसेच लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आपण प्रामुख्याने अभ्यासणार आहोत. प्रामुख्याने कुठल्याही देशाचा विकास हा त्या देशातील मनुष्यबळावरती अवलंबून असतो. आज जपानमधील असलेलं मनुष्यबळ हे अतिशय विकसित मनुष्यबळ आहे आणि आफ्रिकन देशामध्ये असलेलं मनुष्यबळ हे कमी विकसित मनुष्यबळ आहेत. तर त्या देशातील लोकसंख्येचा त्या देशाच्या विकासावरती काय परिणाम होतो, त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासावरती काय परिणाम होतो याचा अभ्यास आपण प्रामुख्याने करणार आहोत. तसेच प्रादेशिक विकासाचा अभ्यास आपण करणार आहोत. 2 प्रदेशातील प्रादेशिक जो असमतोल आहे किंवा या असमतोलाचा अभ्यास प्रामुख्याने आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणात आपण मानव एक संसाधन म्हणून लोकसंख्येकडे बघणार आहोत किंवा मानव एक संसाधन म्हणून अभ्यास करणार आहोत. लोकसंख्येकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा लोकसंख्येकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक संसाधन म्हणून झालेला आहे, रिसोर्स म्हणून झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने भूगोलमध्ये वितरणाचा अभ्यास केला जातो. जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे. सर्वसाधारणपणे अनुकूल पर्यावरण
अनुकूल पर्यावरणात जास्त तर प्रतिकूल परिस्थितीत कमी लोकसंख्या आढळते. लोकसंख्या वितरणावर विविध प्राकृतिक घटक परिणाम करत असतात. सर्वसाधारणपणे प्रदेशाचे स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, साधनसंपत्तीची उपलब्धता, पाणीपुरवठा, वने इत्यादी प्राकृतिक घटक लोकसंख्येच्या वितरणावरती प्रभाव पाडत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम खंडांतर्गत भूमीची टक्केवारीचा अभ्यास करू. सर्वसाधारणपणे पृथ्वीवर 29% भूभाग जमिनीने व्यापला आहे. मात्र सर्व जमीन मानवी वस्तीस योग्य नाही आहेत. तर त्या दृष्टिकोनातून 29% जमीन ही जर 100% मांडली तर सर्वसाधारणपणे खंडांतर्गत भूमीची टक्केवारी कशा स्वरूपाची असेल हे आपल्या लक्षात येईल. त्या दृष्टिकोनातून आपल्याला समोर दिसत असलेला जो चार्ट आहे त्यावरून आपल्या लक्षात येईल की आफ्रिका खंड आफ्रिका खंडाने 20.40% इतकी भूमी व्यापलेली आहे. अंटार्क्टिका खंडाने 9.20% भूमी ही व्यापलेली आहे. आशिया खंडाने 29.20% भूमी ही व्यापलेली आहे. उत्तर अमेरिका खंड 16.50% भूमी ही उत्तर अमेरिका खंडाने व्यापलेली आहे. दक्षिण अमेरिका खंडाने 12% भूमी व्यापलेली आहे. दक्षिण अमेरिका खंडाने 6.80% भूमी ही व्यापलेली आहे. आणि युरोप 9.90% इतकी भूमी व्यापलेली आहे. सर्वसाधारणपणे भूमीचं जे वितरण आहे हे भूमीचं वितरण असमान स्वरूपात झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण जगामध्ये लोकसंख्येचे वितरणाची टक्केवारी अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, एकूण जगाच्या लोकसंख्येच्या 16.96% लोकसंख्या ही आफ्रिका खंडामध्ये आढळते. आशिया खंडामध्ये एकूण जागतिक लोकसंख्येच्या 59.65% लोकसंख्या आढळते. उत्तर अमेरिका खंडामध्ये एकूण जागतिक लोकसंख्येच्या 9.69% लोकसंख्या आढळते. दक्षिण अमेरिकेमध्ये 8.40% इतकी लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 8.40% इतकी लोकसंख्या आढळून येते. तसेच युरोपमध्ये जागतिक लोकसंख्येच्या 4.75% लोकसंख्या ही आढळून येताना दिसते. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये एकूण जागतिक लोकसंख्येच्या 0.55% लोकसंख्या ही ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळून येताना दिसते. म्हणजेच एकंदरीतपणे भूमी आणि लोकसंख्या यांचे वितरण जर बघितलं तर भूमी आणि लोकसंख्या या दोन्हीचं जे वितरण आहे हे जगामध्ये असमान स्वरूपात आढळून येत असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजेच जागतिक लोकसंख्येचं वितरण हे असमान आहे. म्हणजे जगात सर्वच प्रदेशात लोकसंख्या सारख्या प्रमाणात राहत नाही हे आपल्याला या आकृतीवरून लक्षात येतात. विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षणावरून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आढळते? आपल्याला समोर दोन
विभाजित वर्तुळाकृती दर्शवलेल्या आहेत. खंडांतर्गत भूमीची टक्केवारी आणि लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दर्शवलेली आहे. तर या दोन्ही आकृतींचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे की कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आढळते. आता निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की ऑस्ट्रेलिया खंड जो आहे या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये लोकसंख्या ही सर्वात कमी आढळते. एकूण जागतिक लोकसंख्येच्या 0.55% लोकसंख्या ही ऑस्ट्रेलिया खंडामध्ये राहत असलेली आपल्याला दिसून येते. दुसरा प्रश्न आहे, भूमी व लोकसंख्या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता आहे. आता इथे आपल्याला दोन्ही विभाजित वर्तुळाकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्या लक्षात येतं की भूमी व लोकसंख्या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड हा ऑस्ट्रेलिया आहे. भूमीच्या बाबतीत जर बघितलं, जागतिक भूमीच्या टक्केवारीमध्ये ऑस्ट्रेलियाची टक्केवारी 5.90% आहे. तर जागतिक लोकसंख्येमध्ये लोकसंख्येची टक्केवारी एकूण जगाच्या लोकसंख्येच्या 0.55% लोकसंख्या ही ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेली आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता. आता भूमी आणि लोकसंख्या या दोन्हीची टक्केवारी जास्त असलेला जो खंड आहे त्याचं निरीक्षण जर केलं तर आपल्या लक्षात येईल, भूमीच्या बाबतीत जर बघितलं तर 29.20% भूमी ही आशिया खंडाने व्यापलेली आहे आणि जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत जर बघितलं तर 59.65% लोकसंख्या ही आशिया खंडामध्ये राहत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच भूमी आणि लोकसंख्येची सर्वाधिक जी टक्केवारी आहे ती आशिया खंडामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे त्याचे कारण काय असावे. दोन्ही विभाजित वर्तुळाकृती आपल्याला दाखवलेली आहेत आणि दोन्ही विभाजित वर्तुळाकृतीमध्ये खंडांतर्गत भूमीची टक्केवारी एका यात आणि दुसऱ्या याच्यात लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दाखवलेली आहे. तर लोकसंख्या वितरणाच्या टक्केवारीमध्ये आपल्याला प्रामुख्याने अंटार्क्टिका जो खंड आहे हा अंटार्क्टिका खंड लोकसंख्या वितरणाची टक्केवारीच्या विभाजित वर्तुळात दाखवलेला नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो खंड आहे हा बर्फाच्छादित असतो, दक्षिण ध्रुवावरती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेथे कायमस्वरूपी थंड हवामान असल्या कारणामुळे तो जो खंड आहे अंटार्क्टिका खंड आहे हा निर्मनुष्य खंड आहे. त्यामुळे लोकसंख्या वितरणाची जी टक्केवारीची आहे विभाजित वर्तुळाकृती जी दर्शवलेली आहे त्यामध्ये आपल्याला अंटार्क्टिका खंड हा दिसून येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, भूमी व लोकसंख्या यांचं वितरण आपल्याला इथे स्तंभालेखाच्या साहाय्याने दर्शवलेले आहेत. इथे भूमी आणि लोकसंख्या यांचं वितरण कशा स्वरूपात असमान स्वरूपाचं झालेलं आहे हे आपण इथे स्तंभलेखाचं जे निरीक्षण करून आपल्या लक्षात येऊ शकतं की भूमीचं आणि लोकसंख्येचं जे वितरण आहे हे असमान स्वरूपाचे झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण खंडनिहाय लोकसंख्या वितरणाचा आपण अभ्यास करतोय. खंडनिहाय लोकसंख्या वितरणाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने पृष्ठ क्रमांक 2 वर आकृती क्रमांक 1.2 मधील नकाशा आपल्याला दिलेला आहे. आपल्याला त्या नकाशाची तुलना पृष्ठ क्रमांक 83 वरील जगाच्या प्राकृतिक नकाशाशी करायची आहे. यावरून लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटकांचा कसा परिणाम झालेला आहे हे आपल्याला प्रामुख्याने समजून घ्यायचं आहे. खंडनिहाय लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने खंड, भूमी आणि लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला इथे दिलेली आहे. प्रामुख्याने आशिया खंडामध्ये जागतिक एकूण भूमीच्या
आशिया खंडाने एकूण भूमीच्या 29.2% भूमी ही व्यापलेली आहे. 29.2% आणि जागतिक लोकसंख्येच्या 60% जागतिक लोकसंख्येच्या 60% इतकी भूमी ही आशिया खंडाने व्यापलेली आहे. आफ्रिका खंडाने एकूण जागतिक भूमीच्या 20.4% भूमी ही व्यापलेली आहे. 20.4 आणि एकूण लोकसंख्येच्या 17% लोकसंख्या ही आफ्रिका खंडामध्ये राहते. उत्तर अमेरिका खंडाने 16.5% उत्तर अमेरिका खंडाने 16.5% भूमी व्यापलेली आहे आणि एकूण जागतिक लोकसंख्येच्या 10% लोकसंख्या ही उत्तर अमेरिका खंडामध्ये राहते. दक्षिण अमेरिका खंडाने एकूण जागतिक भूमीच्या 12% भूमी व्यापलेली आहे आणि जागतिक लोकसंख्येच्या 8% लोकसंख्या ही दक्षिण अमेरिका खंडामध्ये राहते. युरोप खंडाने एकूण जागतिक भूमीच्या 6.8% भूमी व्यापलेली आहे आणि जागतिक लोकसंख्येच्या 4.75% लोकसंख्या ही युरोप खंडामध्ये राहते. ऑस्ट्रेलिया खंडाने जागतिक एकूण भूमीच्या 5.9% इतकी क्षेत्र व्यापलेलं आहे आणि एकूण लोकसंख्येच्या 0.55% लोकसंख्या ही ऑस्ट्रेलिया खंडामध्ये राहते. अंटार्क्टिका खंड जो आहे, या अंटार्क्टिका खंडामध्ये एकूण जागतिक भूमीच्या 9.2% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि अंटार्क्टिका खंडामध्ये स्थायी स्वरूपाची लोकसंख्या ही आढळून येत नाहीत. अशा पद्धतीने खंडनिहाय लोकसंख्येचं वितरण आपल्याला अभ्यासता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या लोकसंख्या घनतेचा अभ्यास करायचा आहे. प्रामुख्याने अनुक्रमांक, देशाचे नाव, लोकसंख्या ही कोटीमध्ये दर्शवलेली आहे. 2018ची ही संख्या आहेत. त्या देशाचे क्षेत्रफळ लक्ष चौरस किलोमीटरमध्ये दर्शवले आहेत आणि लोकसंख्येची घनता ही प्रामुख्याने आपल्याला अभ्यासायची आहेत. पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 3 वरील तक्ता क्रमांक 1.1 हा आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. प्रामुख्याने देश चीन, लोकसंख्या 142.8 कोटी, क्षेत्रफळ 96 लक्ष चौरस किलोमीटर. या देशामध्ये लोकसंख्येची घनता आहेत दर चौरस किलोमीटरला 149. येथे आपल्याला चीनचा नकाशा दिसतोय, चीनचं लोकेशन दिसतंय, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा देश आहे भारत. लोकसंख्या 135.3 कोटी, क्षेत्रफळ आहेत 32.9 लक्ष चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता आहे 411 चौरस किलोमीटर. त्यानंतर तिसरा देश आहे अमेरिका, USA. लोकसंख्या आहेत 32.7 कोटी, क्षेत्रफळ आहेत 95.3 लक्ष चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता आहे 34. त्यानंतर चौथा देश आहे इंडोनेशिया. लोकसंख्या 26.8 कोटी, क्षेत्रफळ 19.1 लक्ष चौरस किलोमीटर.
आणि लोकसंख्येची घनता 140 चौरस प्रति किलोमीटर. त्यानंतर 5वा देश आहे पाकिस्तान. लोकसंख्या आहे 21.2 कोटी. क्षेत्रफळ आहेत 8.9 लक्ष चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता आहे 238 चौरस प्रति किलोमीटर. त्यानंतर ब्राझील. लोकसंख्या आहे 20.9 कोटी. क्षेत्रफळ आहेत 85.2 लक्ष चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता आहे 25. त्यानंतर नायजेरिया. लोकसंख्या 19.6 कोटी. क्षेत्रफळ 9.2 लक्ष चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता आहे 2.13. त्यानंतर बांगलादेश. लोकसंख्या आहेत 16.1 कोटी. क्षेत्रफळ आहेत 1.5 लक्ष चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता आहेत 1073. त्यानंतर रशिया. लोकसंख्या आहे 14.6 कोटी. क्षेत्रफळ आहेत 171 लक्ष चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता आहे प्रति चौरस किलोमीटरला 9 इतकी. त्यानंतर मेक्सिको. लोकसंख्या आहेत 12.6 कोटी. क्षेत्रफळ आहेत 19.7 लक्ष चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता आहे 6. अशा पद्धतीने जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांची लोकसंख्येची घनता कशा पद्धतीने असमान स्वरूपात वितरित झालेली आहेत हे आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जागतिक लोकसंख्या वितरणाच्या आकृतिबंधाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रामुख्याने लोकसंख्या वितरणावरती अनेक घटकांचा परिणाम होत असतो. प्राकृतिक घटकांचा परिणाम होत असतो. पर्वत, पठार, मैदाने यासारख्या प्राकृतिक रचनेचा लोकसंख्या वितरणावर परिणाम होत असतो. हा परिणाम कशा स्वरूपाचा होतो याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. खंडनिहाय लोकसंख्या वितरणावर कशा स्वरूपाच्या कोणकोणत्या घटकांनी परिणाम केलेला आहे हे प्रामुख्याने आपल्याला अभ्यासायचे आहे. आपण सुरुवातीला उत्तर अमेरिका खंड. उत्तर अमेरिका खंडावरती कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये दाट लोकसंख्याला कारणीभूत ठरलेले जे प्राकृतिक घटक आहेत, या दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणाऱ्या प्राकृतिक घटकांचा आपण अभ्यास करू. त्यामध्ये उत्तर अमेरिका खंडाला समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर पंचमहासरोवरांचा मैदानी प्रदेश, गल्फचे व फ्रेरीज मैदानी प्रदेश, मिसिसिपी नदीचे सुपीक खोरे व चांगल्या हवामानाचा प्रदेश लाभल्यामुळे या प्रदेशामध्ये प्रामुख्याने दाट लोकसंख्या आढळून येताना आपल्याला दिसते. त्यानंतर उत्तर अमेरिका खंडामध्ये प्रामुख्याने कमी विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले जे प्राकृतिक घटक आहेत, या प्राकृतिक घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रामुख्याने रॉकी पर्वत असेल, ॲप्लेशियन पर्वत असेल, कॅनडाच्या उत्तरेकडील अतिशीत व हिमाच्छादित हवामान असेल आणि कोलोरॅडोचे जे वाळवंट आहेत, या कोलोरॅडोच्या वाळवंटाच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही विरळ आढळते किंवा कमी स्वरूपात आढळत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दक्षिण अमेरिका खंड. दक्षिण अमेरिका खंडामध्ये दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले जे प्राकृतिक घटक आहेत ते आपण अभ्यासू. प्रामुख्याने समुद्रकिनारी प्रदेश, ॲमेझॉन व ओरिनिको नद्यांचे सुपीक प्रदेश, उरुग्वे, पंपाज मैदाने यासारखे जे प्रदेश आहेत, या प्रदेशामध्ये प्रामुख्याने दाट लोकसंख्या आढळते. आणि विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले जे प्राकृतिक घटक आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अँडीज पर्वत रांगा असेल, अटाकामा वाळवंट असेल, विषुववृत्तीय हवामान व विषुववृत्तीय जे जंगल आहे, ॲमेझॉन नदीचे खोरे वगैरे जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये लोकसंख्या
ही विरळ आढळून येताना आपल्याला दिसते. त्यानंतर युरोपमध्ये प्रामुख्याने दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले प्राकृतिक घटक आपण अभ्यासू. त्यामध्ये समुद्रकिनारी प्रदेश असेल, डॉगर बँक, उथळ किनारे असेल, व्होल्गा, राईन, डॅन्यूब, पो नद्यांचे सुपीक प्रदेश असेल, समशीतोष्ण हवामान, भूमध्यसागरी हवामान, गल्फ स्ट्रीम यासारखे जे प्राकृतिक घटक आहेत, या प्राकृतिक घटकामुळे प्रामुख्याने युरोप खंडामध्ये लोकसंख्या ही दाट आढळते. त्याचबरोबर विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले जे प्राकृतिक घटक आहेत युरोपमधील, प्रामुख्याने त्यामध्ये आल्प्स, कॉकेशियस, स्कॅन्डिनेव्हियन, क्योलेन पर्वतीय प्रदेश, टुंड्रा, तायगा हवामान, तसेच उत्तरेकडील प्रदीर्घ हिवाळा, हे जे हवामान किंवा हे जे प्रदेश आहेत, या प्रदेशामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या ही विरळ आढळून येताना आपल्याला दिसते. त्यानंतर आशिया खंडाचा जर विचार केला तर प्रामुख्याने दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले जे प्राकृतिक घटक आहे, त्यामध्ये समुद्रकिनारी प्रदेश असेल, गंगा, सिंधू, हो हँग हो, यांगत्से इत्यादी नद्यांचे मैदानी सुपीक खोरे, मेसोपोटेमिया मैदान, मोसमी हवामान, खनिज तेल, खनिज संपत्तीची उपलब्धता यासारख्या प्राकृतिक घटकामुळे या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही अधिक दाट आढळून येताना दिसते. आणि आशिया खंडात प्रामुख्याने विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले जे घटक आहेत, जे प्राकृतिक घटक आहेत, ते बघू आपण. त्यामध्ये प्रामुख्याने हिमालय, काराकोरम, हिंदकुश व इतर पर्वतीय प्रदेश, तिबेटच्या पठारावरील बर्फाच्छादन, सायबेरियन मैदाने, त्याचबरोबर गोबी, थर, अरेबियन इत्यादी वाळवंटी जे प्रदेश आहेत, या वाळवंटी प्रदेशामुळे या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही विरळ आढळून येताना आपल्याला दिसते. त्यानंतर दक्षिण आफ्रिका खंड, यामध्ये कोणकोणते प्राकृतिक घटक दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले आहेत ते आपण बघू. प्रामुख्याने समुद्रकिनारी प्रदेश असेल, नाईल नदीचे मैदान असेल, नायजर नदीचा त्रिभुज प्रदेश असेल, व्हिक्टोरिया सरोवर असेल, उत्तरेचे भूमध्यसागरी हवामान प्रदेश असेल, या प्रदेशांच्या ठिकाणी लोकसंख्या दाट आढळते. तसेच कमी व विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले जे प्राकृतिक घटक आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने विषुववृत्तीय हवामान असेल, विषुववृत्तीय व कांगो नदी प्रदेशातील जंगले, उष्णकटिबंधीय हवामान, ॲटलास पर्वतीय प्रदेश, सहारा, कलहरी वाळवंटी प्रदेश, या प्रदेशामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या ही विरळ आढळून येताना आपल्याला दिसते. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जर बघितलं तर दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले जे प्राकृतिक घटक आहेत, त्यामध्ये समुद्रकिनारी प्रदेश, आयर सरोवर, मरे डार्लिंग मैदानी प्रदेश किंवा डाऊन्स गवताळ प्रदेश असेल, अंतर्गत जी नदी जल प्रणाली आहेत, त्याचबरोबर दक्षिणेकडील समशीतोष्ण हवामान असेल, उत्तरेकडील मोसमी हवामान असेल, आणि ऑस्ट्रेलियामध्ये मुख्य म्हणजे खनिज साठे हे खूप मुबलक प्रमाणात सापडतात. या प्राकृतिक घटकामुळे त्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने ऑस्ट्रेलियातील प्रदेशामध्ये दाट लोकसंख्या आढळून येते. विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे जे प्राकृतिक घटक आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने पर्वतीय प्रदेश, ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट प्रदेश, जे वाळवंटी प्रदेश आहेत, तो वाळवंटी प्रदेश ऑस्ट्रेलियाचा, त्याचबरोबर मध्यवर्ती भागातील शुष्क हवामान व कमी पर्जन्याचे जे प्रदेश आहेत, या प्रदेशामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या ही विरळ असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रामुख्याने अंटार्क्टिका जो खंड आहे, या अंटार्क्टिका खंडामध्ये प्रामुख्याने जो अंटार्क्टिका खंड आहे,
या अंटार्क्टिका खंडामध्ये दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले जे प्राकृतिक घटक आहेत त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, अंटार्क्टिका खंडामध्ये दाट लोकवस्ती नाही, कारण तिथे स्थायी स्वरूपाची लोकसंख्या आढळून येताना आपल्याला दिसत नाहीत. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे की वर्षभर बर्फाच्छादन व अतिथंड हवामान असल्या कारणामुळे अंटार्क्टिका जो खंड आहे या अंटार्क्टिका खंडावरती प्रामुख्याने स्थायी लोकसंख्या आढळून येत नाहीत. वर्षभर बर्फाच्छादन असतं, अतिथंड हवामान असतं, या कारणामुळे तिथे लोकसंख्या आढळून येताना आपल्याला दिसत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक लोकसंख्या व प्राकृतिक रचना यांचा अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी आपल्याला प्रकर्षाने लक्षात येतात की जागतिक लोकसंख्येच्या वितरणाची व प्राकृतिक रचनासोबत तुलना केली असता प्रामुख्याने कोणकोणते मुद्दे आपल्या लक्षात येतात हे आपण बघूया. प्रामुख्याने बर्फाच्छादित प्रदेश, उत्तर व दक्षिण ध्रुव लगतचा प्रदेश, या प्रदेशामध्ये लोकसंख्या फारच कमी आढळते. त्यानंतर वाळवंटी प्रदेशातही लोकसंख्येचं वितरण हे विरळ आढळते. पर्वतीय प्रदेशातही लोकसंख्या कमी स्वरूपात आढळून येताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर मैदानी व किनारी भागात लोकसंख्या जास्त आढळते. काही ठिकाणी नदी खोऱ्यांचा जो प्रदेश आहे या नदी खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही आपल्याला दाट आढळते. त्याचबरोबर काही किनारी प्रदेश असेल किंवा नदी खोऱ्यांचा प्रदेश असेल, उदाहरणार्थ ॲमेझॉन नदी खोरा असेल, कांगो नदी खोरा असेल, या ठिकाणी सुद्धा आपल्याला लोकसंख्या ही विरळ असलेली दिसून येते. उदाहरणार्थ ॲमेझॉन नदी खोरे, याचाच अर्थ प्राकृतिक रचनेशिवाय इतरही जे घटक आहेत हे लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने कमी लोकसंख्येच्या प्रदेशावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बर्फाच्छादित प्रदेश, ध्रुवालगतचे प्रदेश, वाळवंटी प्रदेश, हे जे प्रदेश आहेत हे प्रतिकूल हवामानाचे प्रदेश आहेत. या प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही विरळ स्वरूपाची आढळून येताना आपल्याला दिसते. वाळवंटी प्रदेश असेल, पर्वतीय प्रदेश असेल, येथे सुद्धा आपल्याला लोकसंख्या ही विरळ स्वरूपाची आढळून येताना दिसते. तसेच जास्त लोकसंख्येला अनुकूल असलेल्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने किनारी प्रदेश असेल, नद्यांचे सुपीक मैदानी प्रदेश असेल, अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता ही अधिक दिसून येते. जे इतर घटक आहेत, प्राकृतिक रचना व वनांशिवाय लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे जे घटक आहेत, उदाहरणार्थ वने असतील, ॲमेझॉन कांगो नदीचे खोरे असेल, हे जे प्रदेश आहेत या प्रदेशामध्ये सुद्धा प्रामुख्याने हे जे प्रदेश आहेत हे लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करत असतात. या प्रदेशामध्ये सुद्धा लोकसंख्या ही विरळ स्वरूपाची आढळून येताना दिसते. प्राकृतिक रचना आणि वनांशिवाय वितरणावरती जे परिणाम करणारे घटक आहेत यामध्ये मृदा, खनिज संपत्ती, ऊर्जा साधनांची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता, हे घटकसुद्धा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करत असतात. अशा पद्धतीने आपण लोकसंख्येच्या वितरणावरती जे प्राकृतिक घटक परिणाम करत असतात हे परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास आपण आज केलेला आहे.